महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण की महाराष्ट्र शासनाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे. नमो शेतकरी योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील पाहिल्या की हा हप्ता नेमका कधी जमा होणार, कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार. तर शेतकरी मित्रांनो, अद्यापही या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही हालचाल आपल्याला पाहायला मिळत नव्हती. परंतु शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तारीख जाहीर केलेली आहे, जिल्हे देखील सांगितलेले आहेत आणि शेतकऱ्यांना निकष कोणते लागू केलेले आहेत ते देखील सांगितलेले आहेत. जर तुम्ही महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे हे सर्व कामे करसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये थेट मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना यावेळी जास्त कडक केलेली आहे. यावेळेस त्यांनी नियम आणि अटी लागू केलेले आहेत. जर हे नियम आणि अटी तुम्ही पाळल्या तर तुम्हाला या योजनेचा थेट लाभ होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जे नियम आणि अटी सांगितलेले आहेत या अटी तुम्ही पूर्ण करा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना जास्त दिवस रखडल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे एक आवेदन पाठवलेलं आहे. त्यांनी बैठक देखील केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कोणतं आवेदन पाठवले आहे आणि बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला अगदी जास्त दिवस विलंब झाले असल्यामुळे तुमच्या योजनेचे 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. म्हणजेच की 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. कारण की महाराष्ट्रामधील 90 लाख शेतकरी अगदी नाराज असल्याचं त्यांनी केंद्र शासनाला सांगितलेलं आहे. नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात त्यांना सांगत असताना केंद्र शासनाने देखील आता मोठा निर्णय घेतलेला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबरच केंद्र शासनाचा म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आता ते वितरित करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र शासनाचा 24वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी बातमी आहे, खूप आनंदाची बातमी आहे. कारण की गेले कित्येक दिवस शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होता. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील वितरित करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाला घ्यायला लावलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हे जर केलं तर महाराष्ट्र शासनाचे जितके आभार मानावेत इतके कमीच आहेत. कारण की आजपर्यंत असं कधीही झालं नाही की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळाला सोबतच. असं झालं नाही. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या आजपर्यंत शेतकऱ्यांना 23 हप्ते मिळालेत. महाराष्ट्र शासनाच्या योजनेबरोबर त्यांचा एकही हप्ता हा वितरित झाला नाही आणि महाराष्ट्र शासनाचे 8 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेत. असे कधीही झालं नाही की पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर यांचा हप्ता वितरित झालेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, हे शासन जे आजपर्यंत घडलं नाही तेच घडवण्यासाठी बसलेलं आहे आणि आता ते घडवणार आहे, इतिहास घडवणार आहे असं म्हणायला हरकत नाही. शेतकरी ज्या योजनेची अगदी मनापासून अगदी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता तुमच्या लवकरच येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत हे 4,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचे पैसे 20 तारखेलाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तर अगदी 10 दिवसाच्या फरकानेच लगेच कस काय हा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना अडचण सांगितल्यामुळे आता ते 20 दिवसांनीच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय अडचण आहे? पैसे मिळाले बस झाले. शेतकऱ्यांना काय पाहिजे असतं? महाराष्ट्र शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून किंवा शासनाकडून थोडी मदत पाहिजे असते आणि ती मदत आता महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन मिळून करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, संभाव्य तारीख देखील त्यांनी जाहीर केलेली आहे. संभाव्य तारीख जर सांगायची झाली तर 10 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये म्हणजेच की 2 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. जी आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे. टप्प्यात कार्यक्रम आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि केंद्र शासनाने देखील महाराष्ट्र शासनाला आता मदतीसाठी हात पुढे केलेला आहे आणि आता शेतकरी राजा हा खुश होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्हे जर पाहायचे झाले तर शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यांमधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता नमोचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण महाराष्ट्र शासनाने काय निकष लागू केलेले आहेत ते पाहूयात. कारण की जे शेतकरी हे निकष पूर्ण करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे महाराष्ट्र शासन सांगत आहे
हे कामे करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही हे कामे नाही केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, या योजनेपासून थेट वगळलं जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणते कामे करायचे आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे कामे तुम्ही काळजीपूर्वक करा. जर तुम्ही हे कामे करणार नाहीत तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मिळणार आहे. कारण की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी स्पष्ट भूमिका आता महाराष्ट्र शासनाने सांगितलेली आहे. कारण की पीएम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. कारण की पीएम किसान योजनेचे 2000 हा शेतकऱ्यांना मिळत होते. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून देखील काही मदत असावी म्हणून महाराष्ट्र शासनाने पीएम किसान योजनेकडे बघून नमो शेतकरी योजना ही योजना सुरू केली आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 4000 रुपयाचा लाभ मिळत राहतो. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे. ती अट म्हणजे जे शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशाच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता. जर शेतकरी मित्रांनो तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. या योजनेपासून तुम्हाला थेट वंचित राहावं लागेल. तर तुम्ही तात्काळ तुमची फार्मर आयडी आहे की नाही हे चेक करा आणि या योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने दुसरी एक अट लागू केलेली आहे. ती अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा कोणताही लाभ होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर बँककडे धाव घ्या. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे पाहून घ्या. जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, हे काम तुम्ही करून घ्या कारण की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सध्या खूप अडचण आहे आणि महाराष्ट्र शासनाने या अटी लागू केलेल्या आहेत, त्यामुळे या अटी पूर्ण करून घ्या. तर तुम्ही शेतकरी मित्रांनो आता बँकेकडे लवकरात लवकर जा आणि आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने दुसरी एक अट लागू केलेली आहे. ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना देखील या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांना हप्ताच पडणार नाही अशी मोठी घोषणा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तात्काळ ई-केवायसी करून घ्या आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस ई-केवायसी करणं चालू आहे, अद्यापही चालू आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. जर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. गेले कित्येक दिवस आपण या योजनेची वाट पाहत होतो, परंतु आता तो दिवस आलेला आहे. आता हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि जर तुम्ही हे काम करणार नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि एवढ्या दिवस तुम्ही या योजनेची वाट पाहिली आहे आणि आता तुम्ही फक्त हे कामे करण्यासाठी जर योजनेचा लाभ घेणार नसाल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीही नसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, हे सर्व कामे पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, 10 जुलै ही महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने दोन्ही हप्ते वितरित करण्यासाठी तारीख फिक्स केलेली आहे. त्यामुळे तुम्ही हे सर्व कामे करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.